वेलकम. आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कंटिन्यू करणार आहोत कालचाच चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आणि काल आपण जिथे थांबलो होतो SN1 रिॲक्शन तिथून आपण सुरू करणार आहोत. मी तुमचे सगळ्यांचे कमेंट्स वाचलेले आहेत आणि आज मी मोठं अक्षर काढणार आहे आणि मी ब्ल्यू कलरचा मार्करही माझ्याबरोबर ठेवलेला आहे. थँक्यू सो मच. तुम्ही असे सजेशन्स देत राहा, त्यावर नक्कीच काम केलं जाईल. थँक्यू. तर आता आपण परत मी तुम्हाला रिव्हिजन म्हणून मी परत एकदा आपण SN1 रिॲक्शनकडे जाऊया. मी थोडं फास्ट जाणार आहे आत्ता. तर SN1 रिॲक्शन म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. त्यासाठी जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं ते एक्झाम्पल होतं टर्शरी ब्युटिल क्लोराईड, बरोबर. आणि त्याची रिॲक्शन आपण केली होती ॲक्वियस KOH बरोबर. आता याचा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो टर्शरी ब्युटेनॉल. प्लस KCl. आता आपण याचं रेट इक्वेशन बघितलं होतं. रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल क्लोराईड ओनली. आपण त्याचं काल रिझन बघितलं होतं. ते रिझन आपण एकदा परत बघूया. मेकॅनिझममध्ये आपण काय केलं होतं तर आपण टर्शरी ब्युटिल क्लोराईड ड्रॉ करून घेऊया आणि एकदा परत सगळी मेकॅनिझम बघूया. टर्शरी ब्युटिल क्लोराईड याची रिॲक्शन होणार ॲक्वियस KOH बरोबर. OH मायनस आयन जर का अटॅक करायला गेला फ्रंट साईडनी तर OH हा ऑलरेडी मायनस आहे आणि हा जो क्लोरीन आहे त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. सो मायनस मायनस हे रिपल्शन होणार म्हणून फ्रंट साईड अटॅक इज नॉट पॉसिबल. आणि जर OH मायनस आयननी बॅक साईडनी अटॅक करायचा विचार केला तर 3 मिथाईल ग्रुपमुळे तो या कार्बनपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. सो फ्रंट साईड अटॅक आणि बॅक साईड अटॅक दोन्हीही पॉसिबल नाही आहे. मग जर ही रिॲक्शन पुढे जाणार असेल तर ती कशी जाणार आहे तर पहिल्या स्टेपमध्ये जे की स्लो स्टेप आहे, स्लो स्टेपलाच आपण रेट डिटरमायनिंग स्टेप RDS असं म्हणतो. या स्टेपमध्ये हा क्लोरीन निघून जाईल. क्लोरीन निघून गेल्यावर आपल्याला एक इंटरमिजिएट मिळतो. तो इंटरमिजिएट आहे टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. तर हा टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन हा स्टेबल आहे. का स्टेबल आहे? कारण हे जे 3 मिथाईल ग्रुप आहेत हे 3 मिथाईल ग्रुपचा प्लस I इफेक्ट प्लस 9 हायड्रोजनचा हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट यामुळे हा कार्बोकॅटायन एकदम स्टेबल आहे आणि हाच ही रिॲक्शन पुढे जाण्यासाठीचा असणारा ड्रायव्हिंग फोर्स आहे. जर तुम्ही विचार करा या टर्शरी ब्युटिल क्लोराईडच्या ऐवजी इथे जर का इथाईल क्लोराईड असता तर आणि जर आपण इथे CH3CH2 प्लस असा इंटरमिजिएट बनवला असता तर हा इंटरमिजिएट स्टेबल असला असता का तर नाही. का स्टेबल नसता? कारण हा आहे प्रायमरी कार्बोकॅटायन. टर्शरी कार्बोकॅटायन आपण जो ऑलरेडी काढलेला आहे तो आणि याला फक्त एकच मिथाईल ग्रुप आहे जो की प्लस I इफेक्टनी या कार्बोकॅटायनला स्टेबल करणार आहे. म्हणून फक्त जे टर्शरी ग्रुप्स आहेत किंवा सेकंडरी ज्याच्यामध्ये अल्किल ग्रुप्स प्रायमरीपेक्षा जास्त असतात त्यांची पॉसिबिलिटी SN1 मेकॅनिझम फॉलो करायची जास्त असते. तर फॉर्मेशन ऑफ स्टेबल कार्बोकॅटायन इज द ओनली ड्रायव्हिंग फोर्स फॉर दिस रिॲक्शन. आणि मग आता हा कार्बोकॅटायन जो तयार होतो तो प्लेनर कार्बोकॅटायन आहे. त्यामुळे OH मायनस आयन फ्रंट साईडनी पण अटॅक करू शकेल किंवा OH मायनस आयन हा बॅक साईडनी पण अटॅक करू शकेल आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळेल CH3 आणि OH. आता हा जो OH बॅक साईडने मी काढला आहे तर आपण जर OHची पोझिशन बघितली तर स्टार्टिंग मटेरियलमध्ये असणाऱ्या क्लोरीनच्या एक्झॅक्टली अपोजिट पोझिशन या OHची आहे. तर याला इन्व्हर्जन असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे जेव्हा फ्रंट साईडने अटॅक केला जातो तेव्हा OH मायनस आयन फ्रंट साईडने अटॅक करेल. ती पोझिशन म्हणजे जो प्रॉडक्ट आपण काढू त्या प्रॉडक्टमध्ये असणारी OHची पोझिशन ती एक्झॅक्टली क्लोरीनच्या पोझिशन सारखीच आहे म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत रिटेन्शन. सो आपल्याला इन्व्हर्जन आणि रिटेन्शन असे इन्व्हर्जन असणारा आणि रिटेन्शन येणारा असे दोन्ही प्रॉडक्ट आपल्याला या SN1 रिॲक्शनमध्ये मिळतात.
सो ही होतं SN1 रिॲक्शन. पण आता आपल्याला इन्व्हर्जन आणि रिटेन्शन हे नीट समजून घेण्यासाठी किंवा आपण हीच SN1 रिॲक्शन एखाद्या ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंडवरती करून बघूया. पण त्याआधी मला तुम्हाला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीबद्दल काही ज्या सिम्पल गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगायला आवडतील. तर पहिली जी कन्सेप्ट आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची त्यामधला पहिला पॉईंट तो असा आहे की ऑर्डिनरी लाईट. तो ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, तर ज्या लाईटमध्ये सगळ्या वेवलेंथ्स असतात आणि त्या डिफरंट प्लेनवरती व्हायब्रेट होतात परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट, त्याला आपण म्हणतो ऑर्डिनरी लाईट. तर ही झाली पहिली कन्सेप्ट की ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, तर डिफरंट वेवलेंथ आहेत आणि वेगवेगळ्या प्लेनवर त्या व्हायब्रेट होत आहेत. तर ही झाली ऑर्डिनरी लाईट. आता मी जर म्हटलं मोनोक्रोमॅटिक लाईट, तर मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये सिंगल वेवलेंथ आहे पण ती सिंगल वेवलेंथ असणारी लाईटसुद्धा डिफरंट प्लेनमध्ये व्हायब्रेट होत आहे आणि डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. तर हे झाली मोनोक्रोमॅटिक लाईट. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत प्लेन पोलराइज लाईट. तर प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, तर ऑर्डिनरी लाईट, जसं मी तुम्हाला म्हटलं ऑर्डिनरी लाईट म्हणजे ज्यामध्ये जे काही लाईटचे रेज आहेत ते डिफरंट प्लेन्समध्ये व्हायब्रेट होत आहेत. जर आपण या लाईटला निकोल प्रिझममधून पास केलं, निकोल प्रिझममधून जर का पास केलं तर काय होतं, तर आपल्याला जी लाईट मिळते त्यामध्ये जे लाईटचे रेज असतात ते एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होतात, त्याला आपण म्हणतो प्लेन पोलराइज लाईट. तर आता निकोल प्रिझम काय, तर निकोल प्रिझम म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट कॅल्साईट पासून बनलेला हा निकोल प्रिझम असतो. हा क्वेश्चन MCQला विचारलेला आहे. सो हे पण साईड बाय साईड लक्षात असू द्या की ऑर्डिनरी लाईट जेव्हा निकोल प्रिझममधून पास करतो तेव्हा आपल्याला जे लाईटचे रेज मिळतात ते एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होत असतात, त्याला आपण म्हणतो प्लेन पोलराइज लाईट. आता ही प्लेन पोलराइज लाईट जेव्हा आपण काही सबस्टन्सेसमधून पास करतो, काही सबस्टन्सेसच्या सोल्युशनमधून जेव्हा आपण पास करतो, आता समजा ही माझ्याकडे आहे प्लेन पोलराइज लाईट आणि माझ्याकडे एक सोल्युशन आहे, ते सोल्युशन आहे समजा लॅक्टिक ॲसिडचं, लॅक्टिक ॲसिड सोल्युशन. तर त्यामधून जेव्हा ही प्लेन पोलराइज लाईट पास होती आहे, आपण त्याचा प्लेन असा चेंज करू शकतो. जेव्हा लॅक्टिक ॲसिडच्या सोल्युशनमधून पास होती आहे तेव्हा लॅक्टिक ॲसिडमुळे याची डायरेक्शन, प्लेन पोलराइज लाईटची डायरेक्शन ही चेंज होते. डायरेक्शन चेंज होते आयदर टोवर्ड्स राईट और टोवर्ड्स लेफ्ट अशी होऊ शकते किंवा अशीही चेंज होऊ शकते, आयदर टोवर्ड्स राईट और टोवर्ड्स लेफ्ट. मग आता हा जो फेनॉमेनन आहे याला आपण म्हणतो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. की प्लेन पोलराइज लाईट जेव्हा लॅक्टिक ॲसिडसारख्या सोल्युशनमधून आपण पास करतो तेव्हा त्या सोल्युशनमध्ये असणाऱ्या एका प्रॉपर्टीमुळे, म्हणजे ती प्रॉपर्टी कुठली आहे ती आपण पुढे बघूयाच. तर प्लेन पोलराइज लाईट ही आयदर राईट हँड साईडला रोटेट होते किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट होते. जेव्हा ती राईट हँड साईडला रोटेट होते त्याला आपण म्हणतो डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स आणि जेव्हा ती लेफ्ट हँड साईडला रोटेट होते त्याला आपण म्हणतो लिव्हो रोटेटरी सबस्टन्स. तर असं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत आणि त्याच्यावरती बरेचसे MCQs पण आपल्याला विचारले जातात. तर आपण फक्त एक्झाम्पल म्हणून एक लॅक्टिक ॲसिडचं उदाहरण घेऊया. CH3 CHOH आणि COOH. तर हे लॅक्टिक ॲसिड आहे. आता याचा जर का कार्बन आपण चेक केला तर या कार्बनला चारही वेगळे ग्रुप अटॅच्ड आहेत. तर हे जे चारही वेगळे ग्रुप अटॅच्ड आहेत या प्रॉपर्टीमुळे किंवा ही जी त्याची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी याला म्हणतात कायरॅलिटी, किंवा हा जो कार्बन आहे ज्याला चारही वेगळे ग्रुप अटॅच्ड असतात त्याला म्हणतात कायरल कार्बन. तर ज्या सबस्टन्सेसमध्ये कायरल कार्बन असतो
ते कायरल कार्बन असणारे सबस्टन्सेस फक्त प्लेन पोलराइज लाईटला आयदर राईट हँड साईडला रोटेट करू शकतात किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट करू शकतात आणि म्हणून त्यांना ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणलं जातं. आता प्लेन पोलराइज लाईट जर आपण इथाइल क्लोराईडमधून पास केली, इथाइल क्लोराईडमधून पास केल्यावर काय होऊ शकतं, तर काहीच होणार नाही आहे. ती जी प्लेन पोलराइज लाईट आहे, समजा ते सुरुवातीला जर का त्याचे रेज असे असणार आहेत, तर या सोल्युशनमधून पास झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचे रेज असेच दिसणार आहेत. ते कुठेही त्याचं रोटेशन चेंज झालेलं तुम्हाला दिसणार नाही, त्याचा अँगल चेंज झालेला तुम्हाला दिसणार नाही. तर याचं कारण काय, तर जर आपण ह्याचा कार्बन चेक केला तर या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, एक CH3 आहे आणि एक आहे क्लोरीन. पण 2 हायड्रोजन सिमिलर असल्यामुळे हा कार्बन कायरल कार्बन नाही आहे. हा कार्बन कायरल कार्बन नाही आणि कायरल कार्बन नसेल तर प्लेन पोलराइज लाईट लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला रोटेट करू शकत नाही, म्हणून हा सबस्टन्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स नाही आहे. तर आता एखाद्या सबस्टन्सचे ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सचे जर तुम्हाला किती आयसोमर आहेत हे तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी रूल असतो 2n. हा पण लक्षात ठेवा, MCQच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर 2n वेअर n स्टँड्स फॉर व्हॉट, n फॉर द नंबर ऑफ कायरल कार्बन प्रेझेंट इन द गिवन कंपाऊंड. तर आता इथे एकच कायरल कार्बन दिसतोय, हा कार्बन ज्याला 4 वेगळे ग्रुप आहेत. तर हा जो कार्बन आहे एकच आहे, म्हणून मी लिहिणार 2:1 = 2. मग आता मला ह्याचे 2 आयसोमर ड्रॉ करायचे. मग 2 आयसोमर मी कसे ड्रॉ करते, तर मी कुठल्याही पद्धतीचं प्रेझेंटेशन इथे दाखवत नाही आहे. म्हणजे ज्या काही वेगळ्या प्रेझेंटेशन्स असतात ज्यामध्ये आपण सॉलिड वेज लाईननी दाखवतो, डॉटेड लाईननी दाखवतो, 2 प्लेनमध्ये दाखवतो, असं कुठल्याही प्रकारचं मी दाखवत नाही आहे. सिम्पल मी सॉलिड बॉन्ड्सने मी स्ट्रक्चर काढून दाखवते आहे. CH3 आणि याची आपण काढूया मिरर इमेज. मिरर इमेज आपण जेव्हा काढणार आहोत आता जर का आपण याची मिरर इमेज काढली आणि जर आपण चेक केलं, हा मॉलिक्यूल उचला आणि याच्यावरती ठेवा. याच्यावरती ठेवल्यावर आपल्याला लक्षात येतं की OH हा Hला मॅच होईल, हा H या OHला मॅच होईल. म्हणजे हे दोघं जणं सेम नसणार आहेत. सेम नसणार आहेत किंवा आपण त्यांना म्हणूया की हे दोघं जणं सुपर इम्पोजेबल नाही आहेत. आता आपले 2 हात जर आपण बघितले तर हे काय आहेत, मिरर इमेज ऑफ ईच अदर. आता मी हा हात उचलला आणि जर यावर ठेवला तर मॅच होत नाही, याला म्हणतात नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. तर असंच हे जे आहे त्याला म्हणायचं आहे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ ईच अदर, कारण हा त्यावर कम्प्लिटली आपण उचलून ठेवला असाच्या असा तर तो मॅच करत नाही. तर जेव्हा हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आपण म्हणतो, तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेसलाच आपण इनॅन्शिओमर्स असं म्हणू शकतो. तर हे जे दोघं जणं आहेत जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत त्यांना म्हणतात इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्सच्या ज्या प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या सिमिलर असतात. त्यांचा तुम्हाला समोरच दिसतंय, सगळं सेम आहे, केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे, फक्त त्यांची जी डायरेक्शन असते रोटेशन ज्यांनी लाईट रोटेट करायची जो अँगल असतो तो अँगल फक्त त्यांचा एक्झॅक्टली उलटा असणार. याचा जर +60 असेल तर याचा -60 असणार आहे. आपण फक्त कन्सिडर करूया, असं नाही आहे, मी परत एकदा रिपीट करते, आपण फक्त कन्सिडर करूया की सपोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. डेक्स्ट्रो रोटेटरी हा स्मॉल डीनी दाखवतात किंवा प्लस साईननी दाखवतात आणि हा लिव्हो रोटेटरी आहे, Lनी दाखवतात किंवा मायनसनी दाखवतात. याचं जे रोटेशन असणार आहे ते सपोज आपण +60 कन्सिडर करूया आणि याचं जे आहे ते -60 कन्सिडर करूया. तर यामध्ये सगळं सेम आहे, तुमच्या समोरच आहे मॉलिक्यूल. तुम्हाला काय लक्षात येते, फक्त त्यांचा जो अँगल आहे, ज्या अँगलनी लाईट रोटेट होती आयदर डायरेक्ट राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला, तो अँगल फक्त साईन वेगळं आहे. त्याचं जे +60 इकडे आहे हे -60 आहे. 60 हा नंबरसुद्धा सेम आहे, फक्त त्यांचा जो साईन आहे तो साईन डिफरंट असणार आहे. तर आता जर का आपण हे 2 इनॅन्शिओमर मिक्स केले इक्वल क्वांटिटीमध्ये, मी सपोज हा 5 ग्रॅम घेतला आणि हा 5 ग्रॅम घेतला आणि मी जर त्यांचं मिक्सचर तयार केलं, तर मिक्सचर तयार केल्यावर
केलं आणि मी जर त्याच्यातून प्लेन पोलराइज लाईट जर का मी पास केली तर काय होणार आहे, आता जे काही आपल्याकडे मिक्सचर आहे त्या मिक्सचरमध्ये एक आहे डी, एक आहे एल, म्हणजे एकाची टेंडन्सी आहे लाईट राईट हँड डायरेक्शनला रोटेट करायचा +60 आणि दुसरा जो आहे तो लिव्हो रोटेटरी आहे आणि समजा तो त्याचं रोटेशन आहे -60 आणि दोघंही 5-5 ग्रॅमच आहेत. त्यामुळे काय होणार आहे की जेव्हा आम्ही यातून प्लेन पोलराइज लाईट पास करते तेव्हा 5 ग्रॅम +60 5 ग्रॅम -60ला काय करतं, कॅन्सल करतं आणि याचं ऑप्टिकल रोटेशनची तुम्हाला व्हॅल्यू मिळत नाही किंवा तुम्ही याला म्हणू शकता मग ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड होतं, तुम्हाला कुठलाच रिझल्ट मिळत नाही. तर इथे कायरल कार्बन असूनही तुम्हाला ऑप्टिकल इनॲक्टिव्हिटी दिसते, तर त्याला म्हणतात रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर्स आर ऑलवेज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. कारण काय असतात ते इक्विमोलर मिक्सचर्स ऑफ इनॅन्शिओमर वेन मिक्स टुगेदर इक्वल अँड अपोजिट रोटेशन कॅन्सल ईच अदर अँड कंपाऊंड ॲज अ होल इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. सो आत्ता आपण या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड ज्या काही थोडक्यात गोष्टी बघितल्या, तर त्याच्या पुढे आता आपल्याला SN1मध्ये एखाद्या ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सवरती आपल्याला SN1 रिॲक्शन करून बघायची आहे. तर आपण ती रिॲक्शन करून बघूया. त्यासाठी मी एक ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड ड्रॉ करते. समजा CH3C C2H5 C3H7 आणि Cl. आता जो मी कंपाऊंड तुमच्यासमोर ड्रॉ केलेला आहे तर तो आहे कायरल. का कायरल कार्बन आहे? कारण एकीकडे आहे इथाईल, एकीकडे आहे मिथाईल, एकीकडे आहे प्रोपाईल आणि एकीकडे आहे क्लोरीन. सो चारही वेगळे ग्रुप आहेत. हा आहे कायरल कार्बन. मग आता OH- आयन फ्रंट साईडने अटॅक करू शकत नाही, बॅक साईडने अटॅक करू शकत नाही. रिझन तुम्हाला माहिती आहेत, कालच आपण बघितले. मग काय होईल, क्लोरीन निघून जाणार. क्लोरीन निघून जाण्याचं कारण काय? कारण क्लोरीन निघून गेल्यावर जो फॉर्म होतो तो कार्बोकॅटायन आणि कार्बोकॅटायन हा स्टेबल आहे. मग आता मी इथे C2H5 लिहिलं आहे, इथे CH3 लिहिलं आहे, इथे C3H7 लिहिते आणि हा आहे कार्बोकॅटायन, प्लेनर कार्बोकॅटायन जो की स्टेबल आहे. आणि आता OH- आयन अटॅक करणारे प्लेनर असल्यामुळे दोन्ही साईडनी, आता दोन्ही साईडनी जेव्हा तो अटॅक करतो तेव्हा 50% आपल्याला काय मिळणार आहे, इन्व्हर्जन. का इन्व्हर्जन म्हणायचं? कारण ज्या साईडला क्लोरीन आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडनी OH- आयन अटॅक करणार आहे. त्यामुळे OH जो काही येणार आहे त्याची जी पोझिशन असणार आहे OHची ती क्लोरीनच्या एक्झॅक्टली अपोजिट पोझिशन असणार आहे. म्हणून याला म्हणायचं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके. आणि दुसरा आपण जो प्रॉडक्ट काढणार आहोत तो आहे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनमध्ये काय होईल, तर ज्या ठिकाणी क्लोरीन होता तो क्लोरीन जाऊन तिथं OH- आयन अटॅक होणार आहे. मग इथे CH3 ॲज इट इज मी लिहिते, C3H7 आणि इथे मी OH लिहिते. सो आपण बघितलं, एक आपल्याला मिळाला इन्व्हर्जन आणि एक आपल्याला मिळाला आहे रिटेन्शन. आता एक इन्व्हर्जन आहे, एक रिटेन्शन आहे, एक डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, एक लिव्होरोटेटरी आहे असं कन्सिडर करा. म्हणजे काय झालं तर 50% इन्व्हर्जन 50% रिटेन्शन ते होणारे कॅन्सल आणि आपल्याला SN1चा प्रॉडक्ट काय मिळतो, रेसिमिक मिक्सचर म्हणजे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. तर MCQमध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला विचारतात की हा एक कंपाऊंड आहे आणि त्याची SN1 रिॲक्शन झाली तर प्रॉडक्टची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय येईल. तर तुम्हाला फक्त एवढंच चेक करायचं आहे की तुमचा कंपाऊंडची कॅटेगरी कुठली आहे. कॅटेगरी म्हणजे तो टर्शरी आहे का प्रायमरी आहे. टर्शरी असेल तर SN1चे चान्सेस जास्त आणि नक्कीच तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो रेसिमिक मिक्सचर असणार आहे. आणि आता SN2मध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड घेतला तर प्रॉडक्ट काय येतो तो आपण आता याच्या पुढच्या टॉपिकमध्ये बघणारच आहोत. तर इथे आपला SN1 जो टॉपिक आहे तो इथे मी संपवते. आता आपण सुरू करूया SN2. आता SN2 म्हणजे काय, तर सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर.
सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. काल आपण बघितलं की सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तर रिप्लेसमेंट ऑफ वीकर न्यूक्लिओफाईल बाय अ स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल. आणि आता 2 आहे, तर 2चं मिनिंग काय आहे हे आपण आत्ता बघणार आहोत. मी एक उदाहरण लिहिते आहे, CH3CH2Cl इन प्रेझन्स ऑफ ॲक्वियस KOH आणि हीट. आता मला प्रॉडक्ट मिळतो आहे CH3CH2OH आणि KCl. आता ह्या रिॲक्शनचा जेव्हा रेट इक्वेशनचा स्टडी केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथाइल क्लोराईड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ KOH. रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथाइल क्लोराईड आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ KOH. म्हणजे रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CH2Cl आणि KOH. म्हणजे रेट हा दोन्हींवर डिपेंड आहे, इथाइल क्लोराईडवर पण आहे आणि KOHमध्ये पण आहे. मग हे इक्वेशन आपल्याला कुठून मिळतं, तर स्लो स्टेपवरून मिळतं, म्हणजे रेट डिटर्मायनिंग स्टेपमधून मिळतं. याचाच अर्थ काय, तर रेट डिटर्मायनिंग स्टेपमध्ये इथाइल क्लोराईड तर आहेच आहे, प्लस KOH सुद्धा आहे. म्हणूनच या रिॲक्शनच्या रेट इक्वेशनमध्ये इथाइल क्लोराईड पण आहे आणि KOH पण आहे. आता पुढे जाताना आपण मेकॅनिझम डायरेक्टली बघणार आहोत. इथे पण 1, इथे 1, सो ही जी मॉलिक्यूल ही जी रिॲक्शन आहे याची ऑर्डर येणार आहे 2. तर आता आपण पुढे जाताना आता मेकॅनिझम बघूया. CH3CH2Cl मी काढून घेतला आणि आता ॲक्वियस KOH बरोबर ह्याची रिॲक्शन करायची. तर OH मायनस आयन आपल्याला माहिती आहे की फ्रंट साईडने अटॅक करायचा प्रयत्न करेल, पण आपल्याला जसं माहिती आहे की इथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, सो फ्रंट साईडने अटॅक होणं पॉसिबल नाही. याचा मायनस आणि याची लोन पेअर एकमेकांना रिपेल करेल, म्हणून इथे अप्रोचच शक्य नाही आहे. मग आता OH मायनस आयन काय करेल, तर फ्रंट साईड अटॅक पॉसिबल नाही म्हटल्यावर तो काय चेक करतो की बॅकसाईड अटॅक पॉसिबल आहे का. तर इथे बॅकसाईड अटॅक पॉसिबल आहे. इथे बॅकसाईड अटॅक पॉसिबल का आहे, कारण इथे एकच छोटा ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप आहे, तर जास्त क्राउडिंग नाही आहे. आणि क्राउडिंग नाही आहे म्हणूनच बॅकसाईड अटॅक इथे होऊ शकतो. मग आता जेव्हा बॅकसाईडने OH मायनस आयन अटॅक करतो, ओके, आता हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जो न्यूक्लिओफाईल आहे त्या न्यूक्लिओफाईलची स्ट्रेंथ SN2 मेकॅनिझममध्ये ही स्ट्रॉंग असली पाहिजे. का स्ट्रॉंग असली पाहिजे, कारण जोपर्यंत OH मायनस आयन अटॅक करत नाही तोपर्यंत क्लोरीन निघून जाऊ शकत नाही. सो क्लोरीन निघण्यासाठी OH मायनस आयननी अटॅक करणं गरजेचं असतं. हेच आठवा आपण जेव्हा SN1 बघितली, SN1मध्ये क्लोरीन ऑलरेडी निघून जातो आणि कार्बोकॅटायन बनलेला असतो, त्यामुळे न्यूक्लिओफाईलची जी स्ट्रेंथ आहे ती थोडी वीक असेल तरी चालते, कारण फक्त कार्बोकॅटायनवर त्याला अटॅक करायचं आहे. त्यांनी अटॅक केल्यानंतर कुणी जाणार नाही आहे, ऑलरेडी निघून गेलेला असतो SN1मध्ये. SN2मध्ये मात्र OH मायनस आयननी अटॅक केल्यानंतरच क्लोरीन निघून जाणार आहे. सो याची स्ट्रेंथ ही जास्तच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला MCQमध्ये प्रश्न विचारू शकतात अशा अर्थाचा की तुम्हाला 4 न्यूक्लिओफाईल देतील आणि विचारतील की याची ऑर्डर लावा की SN2मध्ये याची ऑर्डर कशी असणार आहे. तर न्यूक्लिओफिलिसिटीची ऑर्डर कशी लावायची आपल्याला माहिती आहे की जेव्हा लोन पेअर आणि OH मायनस चार्ज यामध्ये आपल्याला चूज करायची वेळ येते स्ट्रेंथ, तेव्हा आपण मायनस चार्जला पहिला प्रेफरन्स द्यायचा आणि मग लोन पेअरला नंतरचा प्रेफरन्स द्यायचा. म्हणजे OH मायनस आयन आणि अमोनिया यामधली तुम्हाला जर न्यूक्लिओफिलिसिटीची ऑर्डर लावायची असेल तर OH मायनस आयनला पहिला प्रेफरन्स आणि अमोनियाला दुसरा प्रेफरन्स, कारण OH मायनस आहे. मायनस म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे आणि अशी कंडिशन आहे की त्याला आता जाऊन अटॅक करायचाच आहे. अमोनिया लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अमोनियाकडे असते, त्याच्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये ती ठेवलेली आहे. सो इतकी घाई नाही आहे की ती लोन पेअर इमिजिएटली अटॅक करायला पाहिजे. सो ह्या गोष्टी तुम्हाला ऑर्डर लावताना लक्षात ठेवाव्या लागतील. तर OH मायनस आयननी अटॅक केला. आता ह्याची जी ट्रान्झिशन स्टेट आहे ही झाली स्लो स्टेप, ओके. आता ह्याची जी काही ट्रान्झिशन स्टेट आहे, या ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय होतं आहे, तर हा जो कार्बन आहे या कार्बनला कोण आहे, क्लोरीन, आणि क्लोरीन आता निघून जाणार आहे म्हणून मी तो कशाने दाखवते आहे, डॉटेड लाईननी, ओके. आणि हा जो OH मायनस आयन आहे हा OH मायनस आयन पण अटॅक
करतोय आणि बॉन्ड फॉर्म करतोय हळूहळू, म्हणून हा पण मी कशाने दाखवते आहे, डॉटेड लाईनने. आता काय राहिलं तर इथे 2 हायड्रोजन आहेत. ओके, सो मी इथे वरती CH3 लिहिते, हा एक हायड्रोजन खाली, एक दुसरा हायड्रोजन खाली. आता आपल्याला जी ट्रान्झिशन स्टेट मिळालेली आहे ती ट्रान्झिशन स्टेट आहे पेंटा कोऑर्डिनेटेड कार्बनची ट्रान्झिशन स्टेट. पण पेंटा कोऑर्डिनेटेड कार्बनला तर 4 बॉन्ड असतात आपल्याला माहिती आहे. मग ही पेंटा कोऑर्डिनेटेड कशी, तर OH- आयन जेव्हा अटॅक करतो ॲट द सेम टाईम क्लोरीन निघायला सुरुवात करतो. म्हणजेच काय, तर सायमल्टेनियस फॉर्मेशन अँड द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड टेक प्लेस. सो सायमल्टेनियस फॉर्मेशन आणि ब्रेकिंग होतं आहे. इथे मी चार्ज लिहिते आहे -½ डेल्टा -½ डेल्टा. -½ इथे का आलं, कारण की कुठलाच बॉन्ड कंप्लीट नाही आहे. म्हणजे आपण डॉटेड लाईननी दाखवलं, याचाच अर्थ काय आहे की बॉन्ड फॉर्म होतोय आणि ब्रेक पण होतोय, सायमल्टेनियसली चालू आहे. आणि मग क्लोरीन निघून जाणार आणि आपल्याला जो काही इथे प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट आहे OH. आता हा जो OH आहे, या OHची पोझिशन आणि या क्लोरीनची पोझिशन जर तुम्ही बघितली तर क्लोरीन ज्या डायरेक्शनला आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला OH आलेला आहे. त्याला आपण म्हणतो इन्व्हर्जन. ओके, सो SN2मध्ये आपल्याला काय मिळतं, इन्व्हर्जन. SN2मध्ये लक्षात ठेवण्यासारखं अजून काय आहे, तर ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. SN2 इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन. स्लो स्टेपमध्ये रिॲक्टंट आणि रिएजंट दोघंही इन्वॉल्ड आहे आणि रिएजंटचा मेजर रोल आहे, कारण OH- आयननी अटॅक केल्याशिवाय Cl हा निघून जाऊ शकत नाही. त्या सायमल्टेनियस ब्रेकिंग आणि सायमल्टेनियस फॉर्मेशन ऑफ बॉन्ड्स टेक्स प्लेस, हे महत्त्वाचं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. पेंटा कोऑर्डिनेटेड याची ट्रान्झिशन स्टेट आहे आणि मग आपल्याला इन्व्हर्जन मिळतं. तर मी आत्ता स्ट्रेस दिलेले जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपल्याला MCQसाठी सगळे लागणार आहेत. सो ही झाली आपली SN2 मेकॅनिझम, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. आता आपण काय करूया, फक्त SN1 आणि SN2 थोडंसं डिफरन्स फॉर्ममध्ये एकदा बघूया. म्हणजे डिफरन्स बघितला की आपल्याला तो पॉईंट लक्षात ठेवायला सोपा जातो. तर डिफरन्स फॉर्ममध्ये मी तुमच्यासमोर SN2 आणि SN1 मांडते. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत तेवढेच इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण लक्षात ठेवू. तुम्ही हे पण छोट्या कुठेतरी चार्ट तयार करून ठेवला तर तुम्हाला सारखं वेगळं रिवाईज करायला लागणार नाही. पुस्तकं उघडून तुम्ही चार्टवरून लगेच रिवाईज करू शकता. तर मी इथे लिहिते आहे SN2 आणि इथे लिहिते आहे मी SN1. तर आता आपण इथे बघूया अल्किल हलाइड. ओके, तर अल्किल हलाइड कसं लागतं SN2मध्ये, तर प्रायमरी अल्किल हलाइडच्या रिॲक्शन एकदम फास्ट जाणार, मग सेकंडरी आणि मग टर्शरी. प्रायमरीच्या फास्ट का जाणार, कारण इथे सायमल्टेनियस ब्रेकिंग आणि फॉर्मेशन होतं, बॅकसाईड अटॅक होतो. बॅकसाईड अटॅक जर का होणार असेल तर सेकंडरी टर्शरीला खूपच जास्त प्रॉब्लेम येईल, कारण तिथे क्राउडिंग असतं. प्रायमरीला क्राउडिंग नसतं, त्याच्यामुळे प्रायमरी रिॲक्शन प्रायमरी अल्किल हलाइड या SN2 रिॲक्शन एकदम फास्ट देतात. आता आपल्याला SN1ची ऑर्डर जर का लावायची असेल तर टर्शरी, सेकंडरी आणि मग प्रायमरी. आता ह्याचं रिझन काय आहे, टर्शरी हे फास्ट देणार. ह्याचं रिझन काय आहे, तर याच्यामध्ये क्लोरीन आधी निघून जातो किंवा हॅलोजन आधी निघून जातो आणि कार्बोकॅटायन जो फॉर्म होतो तो कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी आपण शिकलेलो, आपल्याला माहिती आहे की कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी ही टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, सेकंडरी अँड देन प्रायमरी. आता टर्शरी कार्बोकॅटायन हा जास्त स्टेबल का आहे, टर्शरी कार्बोकॅटायन हा स्टेबल असायचं कारण इथे 3 मिथाईल ग्रुप आहेत जे कार्बोकॅटायन म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत त्याला +I या इफेक्टनी इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करत राहतात. प्लस आपण जर हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर काढले तर आपल्याला 9 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर याचे ड्रॉ करता येतात. म्हणून आता जर आपण सेकंडरीचं पण एक उदाहरण बघूया. सेकंडरीमध्ये काय आहे, तर 2 अल्किल ग्रुप आहेत जे कार्बोकॅटायनला स्टेबल करणार आहेत आणि जर आपण CH3CH2+ प्रायमरी कार्बोकॅटायन जर का ड्रॉ केला तर फक्त एकच मिथाईल ग्रुप आहे जो कार्बोकॅटायनला स्टेबल करणार आहे. तर जेवढं त्याची स्टॅबिलिटी ही जास्त होईल, म्हणजे टर्शरीमध्ये स्टॅबिलिटी कार्बोकॅटायनची जास्त, म्हणून SN1चा रेट टर्शरी हलाइड हा
टर्शरी हलाईडच्या केसमध्ये जास्त असणार आहे. म्हणून टर्शरी अल्किल हलाईड फास्ट रिॲक्ट होतात, देन सेकंडरी अल्किल हलाईड आणि देन प्रायमरी अल्किल हलाईड. ओके, सो हे झालं अल्किल हलाईड. आता आपण जर आपण अटॅक बघितला तर SN2 मध्ये काय आहे तर बॅक साईड अटॅक. लक्षात ठेवण्यासाठी पॉईंट्स, बॅक साईड अटॅक. आणि SN1 मध्ये काय आहे तर अटॅक होतो का तर असा न्यूक्लिओफाईलचा अटॅक होत नाही. न्यूक्लिओफाईलचा अटॅक कुठे होतो, फास्ट स्टेपमध्ये होतो. आणि फास्ट स्टेपमध्ये फ्रंट साईड अटॅक अँड बॅक साईड अटॅक ॲज वेल. फ्रंट साईड अटॅक अँड बॅक साईड अटॅक ॲज वेल. कधी इन द फास्ट स्टेप, ओके, फर्स्ट स्टेपमध्ये नाही. त्यानंतर अजून कुठला पॉईंट आपण बघू शकतो तर सॉल्व्हंट. आता सॉल्व्हंट चा रोल असतोच. आता सॉल्व्हंट, पोलर सॉल्व्हंट जर का आपण बघितलं तर SN2 मध्ये पोलर सॉल्व्हंटची गरज नाही आहे. पोलर सॉल्व्हंटची गरज का नाही आहे त्याचं कारण हे आहे की पोलर सॉल्व्हंट जे आहेत ते जी ट्रान्झिशन स्टेट आहे ती फॉर्मेशनमध्ये काहीतरी ते कुठला तरी बॉन्ड फॉर्म करून किंवा ते तिथे मध्ये इंटरफिअर करणार, म्हणून इथे पोलर सॉल्व्हंट वापरत नाहीत. इथे सॉल्व्हंट पोलर सोडून दुसरं नॉन पोलर सॉल्व्हंट SN2 साठी चालू शकतं. आणि SN1 मध्ये पोलर सॉल्व्हंट हे चालतं. का पोलर सॉल्व्हंट चालतं, कारण इथे कार्बोकॅटायन फॉर्म होतो ना, तर कार्बोकॅटायन जेव्हा फॉर्म होतो तेव्हा त्याला एका प्रोसेसनी, ज्याला आपण सॉल्वेशन म्हणतो, त्या सॉल्वेशन प्रोसेसनी स्टॅबिलिटी पोलर सॉल्व्हंटकडून मिळू शकते. म्हणून त्या केसमध्ये पोलर सॉल्व्हंट वापरला जातो. इथे लेस पोलर सॉल्व्हंट चालतात किंवा सॉल्व्हंटचा मेजर रोल SN2 रिॲक्शनमध्ये नाही आहे. तर अल्किल हलाईड झाला, अटॅक झाला, सॉल्व्हंट झालं. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट कुठला घेऊ शकतो तर जे काही प्रॉडक्ट्स फॉर्म होतात, प्रॉडक्ट्सच्या आधी आपण न्यूक्लिओफिलिसिटी किंवा आपण न्यूक्लिओफिलिसिटी घेऊया. तर न्यूक्लिओफिलिसिटी SN2 मध्ये न्यूक्लिओफाईल कसे हवेत, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल हवेत. याचं उदाहरण मी आत्ताच 5 मिनिटापूर्वी सांगितलं. आणि SN1 मध्ये वीक न्यूक्लिओफाईल असेल तरीसुद्धा चालतो, कारण अटॅक हा सेकंड स्टेपमध्ये म्हणजे फास्ट स्टेपमध्ये आहे. त्यानंतर जे काही प्रॉडक्ट्स फॉर्म होतात ते प्रॉडक्ट्स फॉर्म होताना SN2 मध्ये आपल्याला मिळतं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन आणि SN1 मध्ये आपल्याला मिळतं इन्व्हर्जन पण प्लस रिटेन्शन पण. म्हणजे आपल्याला जे काय मिळतं ते आहे रेसिमिक मिक्सचर. सो हे जे काही पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्ही कुठेतरी लिहून ठेवू शकता, मधनं त्याची रिव्हिजन करू शकता. हे पॉईंट इम्पॉर्टंट SN1 आणि SN2चे MCQसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. ह्याला अजिबातच मिस करू नका, कारण हे सगळं नॉलेज तुम्हाला MCQ सॉल्व करताना अप्लाय करावं लागणार आहे. म्हणून SN1 आणि SN2 ही काल घेतली नव्हती, आज फ्रेश लक्षात राहावं, हे पॉईंट्स नीट तुम्हाला समजावे म्हणून नवीन लेक्चरमध्ये आपण हे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. आता पुढे जाऊया. आता पुढे जाताना आपला पुढचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे अरिल हलाईड. पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे अरिल हलाईड. ओके, अरिल हलाईड म्हणजे काय तर बेन्झीन रिंगचा जेव्हा एखादा हायड्रोजन आपण हॅलोजननी रिप्लेस करतो तेव्हा आपल्याला जे काही मिळतं त्याला आपण म्हणतो अरिल हलाईड. मग आता एक्झाम्पल म्हणून मी काही एक्झाम्पल लिहिते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता समजा हा क्लोरीन आहे, याला मी म्हणणार आहे क्लोरोबेन्झीन. जर मी इथे अजून एक क्लोरीन लावला तर मी म्हणेल ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. त्यानंतर आता समजा माझ्याकडे इथे क्लोरीन आहे आणि इथे क्लोरीन आहे, तर मी याला म्हणेल मेटा डायक्लोरोबेन्झीन. आणि जर का माझ्याकडे दोन्ही क्लोरीन एकमेकांच्या पॅरा पोझिशनला आहेत तर याला मी म्हणेल पॅरा डायक्लोरोबेन्झीन. तर आता अरिल हलाईड आणि अल्किल हलाईड यामध्ये फरक काय आहे तो आपण एकदा बघूया आणि मग पुढे जाऊया. अरिल हलाईडमध्ये मला असं वाटतं आहे की मी
डिफरन्स फॉर्ममध्ये जर का लिहिलं तर ते तुम्हाला लक्षात राहायला जास्त सोपं जाईल. इथे मी लिहिते अल्किल हलाइड आणि मी इथे लिहिते अरिल हलाइड. ओके, अल्किल हलाइड RX आणि अरिल हलाइड बेन्झीन रिंग आणि त्याला हॅलोजन. ओके, तर आता जेव्हा मी RX म्हणते तेव्हा हॅलोजन हा या कार्बनला अटॅच्ड आहे आणि हा कार्बन कुठला आहे तर हा कार्बन आहे sp3 हायब्रिडाइज्ड. हा कार्बन आहे sp3 हायब्रिडाइज्ड. आता इथे हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो कार्बन आहे sp2 हायब्रिडाइज्ड. ओके, आता अल्किल हलाइडमध्ये काय आहे तर अल्किल हलाइडमध्ये सिंगल बॉन्ड आहे बिटवीन कार्बन आणि हॅलोजन, सिंगल बॉन्ड आहे. मग आता अरिल हलाइडमध्ये काय तर आपण अरिल हलाइडचं एखादं स्ट्रक्चर काढून बघूया. मी इथे क्लोरीन काढला आहे, क्लोरीनवरच्या लोन पेअर आहेत. आता जर आपण या स्ट्रक्चरकडे नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल लोन पेअर ॲज गुड ॲज डबल बॉन्ड असं आपण कन्सिडर करूया. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. इथे आहे कॉन्जुगेशन. आणि जेव्हा ही लोन पेअर कॉन्जुगेशनमध्ये आहे तर कॉन्जुगेशनमध्ये असल्यावर ती तिच्या जागेवरच थांबत नाही, ती त्या कॉन्जुगेशनमध्ये किंवा ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर प्रोसेसमध्ये ती पार्टिसिपेट होणार. मग आता मी याचे रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करते. रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करते त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात येते ते मला तुम्ही तुमच्याकडे आन्सर तयार ठेवा. जर बोर्ड्समध्ये सुद्धा तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करायला आले तर रेझोनन्स स्ट्रक्चर ड्रॉ करायला आल्यावर जेव्हा क्लोरीन त्याची एक लोन पेअर बेन्झीन रिंगला देऊन टाकतो तेव्हा त्याच्यावरती प्लस चार्ज हा आलाच पाहिजे. का प्लस चार्ज आला पाहिजे कारण त्याच्याकडे ऑलरेडी जितके इलेक्ट्रॉन होते त्यातले काही इलेक्ट्रॉन त्यांनी दिलेत म्हणजे आधीपेक्षा तो डेफिशियंट झाला आहे. काहींना असं वाटतं की ऑलरेडी जर त्याच्याकडे लोन पेअर आहेत तर प्लस चार्ज का लिहायचा, पण त्याच्याकडे जेवढे इलेक्ट्रॉन इनिशियली होते त्यातले त्यांनी इलेक्ट्रॉन दिले ना म्हणजे आधी जे होतं त्यापेक्षा कमी झाले म्हणून त्यावर येणार आहे प्लस चार्ज. तर ह्या गोष्टी तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करताना कायम लक्षात ठेवायच्या आहेत. आता क्लोरीनला त्याची लोन पेअर परत मिळाली. आता आपण बघितलं अल्किल हलाइडमध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि अरिल हलाइडमध्ये जर आपण बघितलं तर कार्बन आणि हॅलोजनमध्ये काय आहे तर डबल बॉन्ड. कार्बन आणि हॅलोजनमध्ये काय आहे तर डबल बॉन्ड. आता अजून एक महत्त्वाचा डिफरन्स जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, इथे सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे आणि इथे आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर. CX बॉन्डचं कॅरेक्टर आहे सिंगल बॉन्ड, इथे CX ऑफ अरिल हलाइड कॅरेक्टर आहे डबल बॉन्ड. आता इथे बॉन्ड लेंथ जर का आपण बघितली तर बॉन्ड लेंथ कशी आहे, C आणि X मधला बॉन्ड कसा असेल तर लॉंग असेल. ओके, आणि हा Cl आणि हा कार्बन बेन्झीन रिंगचा याच्यामधली बॉन्ड लेंथ कशी असेल तर ती शॉर्टर असेल. का शॉर्टर आहे कारण जेव्हा डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं तेव्हा डबल बॉन्ड फॉर्म होण्यासाठी जे p ऑर्बिटल डबल बॉन्ड फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट करतात तेव्हा बॉन्ड लेंथ काय होते कमी होते. सो याची जी बॉन्ड लेंथ आहे ही कशी असणार आहे, बॉन्ड लेंथ शॉर्ट असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू CX ऑफ अल्किल हलाइड आणि ही कशी असणार आहे लॉंग ॲज कम्पेअर्ड टू सो हा डिफरन्स, हे जे डिफरन्सचे पॉईंट आहेत हे जर तुम्ही लक्षात ठेवले तर यानंतरचा जो पॉईंट आहे हाही तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील. अल्किल हलाइड जे आहेत ते कुठली रिॲक्शन दाखवतात तर अल्किल हलाइड दाखवतात न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, बरोबर. पण हे अरिल हलाइड आहेत हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतील का तर ते दाखवणार नाहीत. का दाखवणार नाहीत
त्यांच्यामध्ये डायरेक्ट हे सबस्टिट्यूशन पॉसिबल होऊ शकत नाही का? न्यूक्लिओफाईल त्यांच्याजवळ त्यांच्याबरोबर अटॅक करू शकत नाही का? त्यांच्याशी रिॲक्ट करू शकत नाही का? हे का वेगळे आहेत? तर हे प्रश्न तुम्ही तुमचे स्वतःला विचारत राहिले तर तुम्हाला अजून जास्त ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. तुम्ही वेगवेगळी उत्तरं शोधायला लागता, वेगवेगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला लागता, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता बघा, इथे RX आहे, सिंगल बॉन्ड आहे. जेव्हा कुठलाही न्यूक्लिओफाईल अटॅक करेल, म्हणजे आता मी इथे NU- लिहिते, NU- अटॅक करणार आहे RX इथे या कार्बनवरती आणि X निघून जाणार आहे. इथे हे पॉसिबल आहे, न्यूक्लिओफिलिकचा अटॅक इथे पॉसिबल आहे अल्किल हलाइडमध्ये. पण अरिल हलाइडमध्ये असा न्यूक्लिओफाईलचा अटॅक पॉसिबल नाही आहे. का पॉसिबल नाही आहे? तर पहिलं कारण काय, तर इथे सिंगल बॉन्ड आहे, इथे काय आहे तर डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. दुसरं म्हणजे बॉन्ड लेंथ शॉर्ट आहे. तिसरं कारण काय आहे तर OH- आयन हा बॅकसाईडनी सुद्धा अटॅक करूच शकत नाही. म्हणजे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे न्यूक्लिओफिलिक अटॅक आपण नाही करू शकत, हे इथेच फिक्स होतं. पण तरीही जर आपण म्हणायचं झालं की OH- आयन बॅकसाईडने अटॅक का नाही करत, तर बॅकसाईडला ही बेन्झिन रिंग असणार आहे. हा तुम्ही रोटेट करून लिहा, बेन्झिन रिंग असणार आहे. बेन्झिन रिंग म्हणजे ऑलरेडी 6 इलेक्ट्रॉन आहेत, मायनस आहे आणि OH- आयन मायनस मायनस काय होणार आहे, रिपल्शन. सो बॅकसाईडनी पण तो अटॅक करू शकत नाही. फ्रंट साईडने जर का अटॅक करायला गेला तर हॅलोजनची लोन पेअर आहेच आहे तिला रिपेल करायला, आणि जरी त्यांनी अटॅक करायचा प्रयत्न केला तरी बेन्झिन रिंग आणि तो हॅलोजन यांच्यामध्ये असणारे डबल बॉन्ड कॅरेक्टर. सो न्यूक्लिओफिलिक अटॅक पॉसिबल नाही आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन पॉसिबल नाही आहे. आणि जर तरीही तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरची मदत घ्यावी लागते. जर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरची मदत घेतली ना तर ही रिॲक्शन जाते. पण जेव्हा आपण एखादी रिॲक्शन पर्पजफुली घालवतो, आपल्याला प्रॉडक्ट हवा आहे पर्पजफुली, काही करून मला रिॲक्शन ती हवीच आहे, मग मी टेम्परेचर वाढवते आहे, मी प्रेशर अप्लाय करते आहे, तर ती रिॲक्शन जाते. पण त्याचं जे यील्ड असतं, म्हणजे जो बाय प्रोडक्ट, म्हणजे जो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो, तो प्रॉडक्ट तेवढा त्याची क्वांटिटी आपल्या हातामध्ये येत नाही. तर आत्ता हे तुमच्यासमोर अल्किल हलाइड आणि अरिल हलाइडमधला डिफरन्स मी ठेवलेला आहे. एकदा परत आपण बघूया. अल्किल हलाइड RX सिंगल बॉन्ड sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला हॅलोजन अटॅच्ड आहे. अरिल हलाइडमध्ये हा जो हॅलोजन आहे तो बेन्झिन रिंगला अटॅच्ड आहे, ज्याचा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. इथे सिंगल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. डबल बॉन्ड कॅरेक्टर काय आहे, कारण लोन पेअर ऑफ हॅलोजन इज ऑलवेज इन्वॉल्ड इन द कॉन्ज्युगेशन विथ बेन्झिन रिंग. ओके. त्यानंतर न्यूक्लिओफिलिक अटॅक, बॅक साईडनी अटॅक पॉसिबल आहे, फ्रंट साईडनी अटॅक पॉसिबल आहे. इन केस ऑफ अल्किल हलाइड न्यूक्लिओफिलिक अटॅक हा पॉसिबल आहे. पण इन केस ऑफ अरिल हलाइड न्यूक्लिओफिलिक अटॅकच पॉसिबल नाही आहे. का? कारण की एक तर न्यूक्लिओफिलिक अटॅक होण्यासाठी तिथे सिंगल बॉन्ड नाही, तिथे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, बॉन्ड शॉर्ट आहे. आणि दुसरं अजून बघायचं झालं तर फ्रंट साईडने अटॅक होऊ शकत नाही, रिपल्शन होईल. बॅक साईडने बेन्झिन रिंग आहे, तिथे रिपल्शन होईल. सो फ्रंट बॅक कुठल्याच साईडचा अटॅक पॉसिबल नाही आहे. सो असं आपण आत्ता डिफरन्स बघितलेला आहे, काय अल्किल हलाइड आणि अरिल हलाइडमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे. आता पुढचा पॉईंट आपण बघूया. मी जसं तुम्हाला म्हणलं की मला समजा न्यूक्लिओफिलिक अटॅक करायचाच आहे क्लोरोबेन्झिनवर, ओके, आणि मी इथे OH- आयनचा अटॅक करते, पण मला टेम्परेचर आहे ना 623 K ठेवायला लागतं, मला हाय प्रेशर त्यावर अप्लाय करावं लागतं. आणि हे सगळं करून मग मला प्रॉडक्ट मिळतो, फेनॉल मिळतो. प्रॉडक्ट मिळत नाही असं नाही आहे, पण जी रिॲक्शन नॅचरली जात नाही त्याला तुम्हाला एनर्जी अप्लाय करावी लागते, तुम्हाला एक्स्ट्रा टेम्परेचर त्याला अप्लाय करावं लागते, तेव्हा कुठे तो प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे. मग या प्रॉडक्टची एनर्जी जास्त आहे रिॲक्टंटपेक्षा, या प्रॉडक्टची एनर्जी जास्त आहे. ज्याची एनर्जी जास्त आहे तो स्टेबल नसतो, ज्याची एनर्जी जास्त आहे तो स्टेबल नाही आहे. त्यामुळे ही रिॲक्शन तशी बघायला गेली तर फिजिबल नाही आहे. तुम्हाला फक्त ऑन पेपर किंवा तुम्ही म्हणाल की हो जाते रिॲक्शन, पण खूप मोठ्या क्वांटिटीवर लावायची असेल तर तुम्हाला मे बी यामध्ये काही कॅटलिस्टचा वापर करावा लागेल.
पण अशी नॉर्मल रिॲक्शन लावायची असेल तर टेम्परेचर प्रेशरचा उपयोग केल्याशिवाय तुम्ही ही रिॲक्शन जात नाही, तुम्ही ही रिॲक्शन लावू शकत नाही. पण ही रिॲक्शन अजून एका पद्धतीने पॉसिबल होऊ शकते. कधी पॉसिबल होऊ शकते तर जेव्हा याच क्लोरोबेन्झिनच्या ऑर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच्ड असेल तर. आता इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बेन्झीन रिंगवरचे कसे ओळखायचे, तर याबद्दल मी पटकन तुम्हाला थोडक्यात मी एक पॉईंट सांगते, तो तुम्हाला मे बी खूप उपयोगी पडू शकतो. लक्षात ठेवा की जेव्हा हॅलोजन किंवा फेनॉल किंवा OCH3 बेन्झीन रिंगवर OCH3 सारखे लोन पेअरवाले जेव्हा ग्रुप्स बेन्झीन रिंगवर प्रेझेंट असतात तेव्हा ते काय करतात तर +I आणि +R हा इफेक्ट दाखवतात. +I आणि +R हा इफेक्ट दाखवतात. आता काही यामधले क्लोरीन आहे हा -I इफेक्ट दाखवतो, पण डॉमिनेटिंग हा असतो +R इफेक्ट. O आहे ऑक्सिजन पण -I इफेक्ट दाखवतो, पण डॉमिनेटिंग इफेक्ट इथे असणारे +R. इथे पण ऑक्सिजन आहे -I पण डॉमिनेटिंग इफेक्ट असणारे +R. पण जर बेन्झीन रिंगवरती एखादा असा कंपाऊंड असेल ज्यामध्ये त्या ग्रुपला डायरेक्टली डबल बॉन्ड अटॅच्ड आहे, तर डबल बॉन्डवाले ग्रुप जर का बेन्झीन रिंगवर अटॅच्ड असतील तर ते -R इफेक्ट दाखवतात. इथे नायट्रो आहे -I पण इफेक्ट तो दाखवतो. तर कसं ओळखायचं, जर बेन्झीन रिंगवरती लोन पेअरवाले ग्रुप असतील तर ते +R इफेक्ट दाखवतात, आणि जर बेन्झीन रिंगवरती असा एखादा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे तर तो -R इफेक्ट दाखवतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये मी एकदा हे परत रिवाइज करते. तर आता समजा आपण ह्या कंपाऊंडवरती OH- आयनचा अटॅक केला. हे काय चालू होतं मी एकदा परत सांगते. तर न्यूक्लिओफिलिक अटॅक या कंपाऊंडवर पॉसिबल आहे, किंवा न्यूक्लिओफिलिक अटॅक किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन अरिल हलाइडमध्ये पॉसिबल आहे. कधी, जेव्हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच्ड असेल. तर काय उपयोग होत असेल इलेक्ट्रॉन विड्रॉईंगचा, तर मी तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चरनी इथे ड्रॉ करून दाखवते. तर OH- आयन इथे अटॅक करणार आहे. OH- आयननी इथे अटॅक केल्यानंतर या कार्बनला अजून इलेक्ट्रॉन मिळत आहेत, त्यामुळे एक्झिस्टिंग जे इलेक्ट्रॉन आहेत ते या कार्बनवर ॲज अ मायनस चार्ज म्हणून येतील. मग मी इथे मायनस केलं आहे NO2. त्यानंतर हा मायनस चार्ज इथे, हा जो मायनस चार्ज आहे, हा जो डबल बॉन्ड आहे तो मायनसच्या फॉर्ममध्ये NO2 ज्या कार्बनवर अटॅच्ड आहे त्या कार्बनवर येईल. आता हा जो मायनस चार्ज आहे हा मायनस चार्ज डबल बॉन्ड फॉर्म करेल, आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो मायनस फॉर्म करेल. आणि आता हा मायनस परत डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि क्लोरीन निघून जाईल. तर हा NO2 लावल्यामुळे नेमकं काय झालं, तर OH- आयन जेव्हा क्लोरीन अटॅच्ड असलेल्या कार्बनवर अटॅक करतो तेव्हा OH कडे पण मायनस आहे, तो इलेक्ट्रॉन देतोय त्या बेन्झीन रिंगला. पण जर कंडिशन तुम्ही बघितली तर बेन्झीन रिंगकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन असलेल्या ठिकाणीच तुम्ही इलेक्ट्रॉन पाठवताय. ते काही म्हणजे जिथे जी गोष्ट आहे तिथे तीच तुम्ही देताय, तर ते व्यवस्थित पुढे काम करणार नाही. जिथे एखादी गोष्ट नाही आहे आणि जर ती प्रोव्हाइड केली तर तिचा योग्य वापर होऊ शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की एखाद्या माणसाकडे एखादी गोष्ट नाही आहे आणि जर ती आपण त्याला दिली तर काय होईल, त्याचा योग्य वापर होईल.
पण एखाद्या माणसाकडे तुम्हाला जी गोष्ट द्यायची आहे ती मुबलक प्रमाणात ऑलरेडी उपलब्ध आहे, तर मग काय होईल की तुम्ही दिलेली गोष्ट आहे त्याचा काही उपयोग तेवढा केला जाणार नाही. इथे पण तसंच आहे. बेन्झीन रिंगकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन ऑलरेडी आहे आणि तुम्ही इथूनही इलेक्ट्रॉन पाठवताय. त्यामुळे ही रिॲक्शन जर घालवायची असेल, म्हणजे ही रिॲक्शनचा प्रॉडक्ट तुम्हाला हवाच असेल, तर तुम्हाला हाय एनर्जीचा वापर करावा लागतो. पण इथे जेव्हा तुम्ही NO2 लावताना तेव्हा काय होतं की हे NO2 आहेत इलेक्ट्रॉन विड्रॉईंग, स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेणारे. तर हा जेव्हा मायनस चार्ज इथे अटॅक करणार, OH- आयन इथे अटॅक करणार आहे, हा जेव्हा मायनस होतो, हा मायनस होतो, तो मायनस चार्ज काय केला जातो, स्टॅबिलाइज केला जातो. NO2 स्वतःकडे होल्ड करून ठेवू शकतो. ही जी वाढलेली इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे बेन्झीन रिंगवरती, ती वाढलेली इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्टॅबिलाइज NO2 मुळे होते. त्यामुळे सिस्टीम अनबॅलन्स होत नाही, ती बॅलन्स राहते. तर मायनस चार्ज बॅलन्स करायला हे NO2 आलेत आणि मग क्लोरीन निघून जातो आणि मग तुम्हाला OH ग्रुप मिळतो. तर ही जी रिॲक्शन आहे तुम्ही बघितलं 623K टेम्परेचर किंवा हाय प्रेशरला जाते. आणि जर मी असाच एक कंपाऊंड इथे काढला तुमच्यासमोर आणि जर का मी तुम्हाला त्याचा प्रॉडक्ट लिहून दाखवला आणि रिॲक्शन कंडिशन सांगितल्या, तर तुमच्या लक्षात येईल की केवढा फरक पडतो नायट्रो ग्रुप लावल्यामुळे. ही रिॲक्शन जाण्यासाठी फक्त वॉर्म वॉटर सफिशियंट आहे. ही रिॲक्शन जाण्यासाठी वॉर्म वॉटर सफिशियंट आहे, यूज करणं सफिशियंट आहे. म्हणजे बघा, तर 3 NO2 जर आपण जॉईन केले ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, तर ही रिॲक्शन इझिली जाते. आणि जर NO2 ग्रुप नसेल तर तुम्हाला हाय टेम्परेचर हाय प्रेशरचा उपयोग करावा लागतो. सो हे झालं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ अरिल हलाइड. आपण बघितलं की अरिल हलाइडचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन पहिली गोष्ट तो होत नाही, कारण डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं. आणि जर का आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आहे तर हाय टेम्परेचर हाय प्रेशरचा वापर करून आपण प्रॉडक्ट आणू शकतो. पण त्या रिॲक्शन चा प्रॉडक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला एनर्जी बाहेरून अप्लाय करावी लागते. आणि जर आपल्याला नॉर्मली किंवा नॅचरली ह्या रिॲक्शन घडवून आणायच्या असतील तर काय करतो, तर आपण ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर अटॅच केला तर ह्या रिॲक्शन एकदम नॉर्मल जातात. रिॲक्शन नॉर्मल जातात म्हणजे तुम्हाला फाय टेम्परेचर प्रेशर अप्लाय करावं लागत नाही. त्याचं कारण काय आहे, तर जेव्हा हे NO2 तुम्ही अटॅच केलेले आहेत बेन्झीन रिंगला, तेव्हा वाढलेली इलेक्ट्रॉन डेन्सिटी बॅलन्स करण्यासाठी NO2 हेल्प करतात. म्हणून रिॲक्शन नॉर्मली नॅचरली ऑर्गॅनिक पद्धतीने पुढे जाते. तुम्हाला कुठलाही एक्सटर्नल एनर्जी यावर अप्लाय करावी लागत नाही. सो हे आपण बघितलं आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ अरिल हलाइड. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ अरिल हलाइड. प्रिपरेशन ऑफ अरिल हलाइड. आता प्रिपरेशन ऑफ अरिल हलाइडमध्ये 2 मेथडनी आपण अरिल हलाइड प्रिपेअर करू शकतो. ठीक आहे, तर एक मेथड तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण अरोमॅटिक कंपाऊंड या 11च्या चॅप्टरमध्ये ही रिॲक्शन शिकलेलो आहोत. क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ लेव्हिस बेस, मग FeCl3 घ्या, Fe घ्या. ओके, आणि ही रिॲक्शन जाते डार्कमध्ये आणि आपल्याला याचा प्रॉडक्ट मिळतो CH3. आता बेन्झीन रिंगवरचा हा जो हायड्रोजन आहे, या हायड्रोजनच्या जागी येणारे क्लोरीन आणि हा हायड्रोजन आणि हा एक राहिलेला क्लोरीन HCl म्हणून बाहेर पडणार आहेत. ओके, तर ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला म्हणतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन का, कारण हायड्रोजन जो आहे तो वीक इलेक्ट्रोफाईल आहे आणि जो क्लोरीन आहे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल आहे. वीक इलेक्ट्रोफाईलला स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईलनी रिप्लेस केलं, तुम्हाला प्रॉडक्ट मिळाला. पण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन का दाखवल्या जातात नॉर्मली? का, कारण बेन्झीन रिंग ही स्वतः न्यूक्लिओफिलिक आहे, तिच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत. मग ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत तो इलेक्ट्रॉन नसलेल्या कंपाऊंडवर अटॅक करणार आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हे होणार. सो
पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अरिल हलाइड बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. दुसरी जी मेथड आहे ती आहे नेम रिॲक्शन आहे, सँडमेयर्स रिॲक्शन. तर सँडमेयर्स रिॲक्शन ही रिॲक्शन सगळ्यांनी करूनच ठेवायची आहे. ही विचारतातच, ही रिॲक्शन पुढे अमीन्समध्ये सुद्धा येणार आहे. तर मी इथे नाव लिहिते रिॲक्शनचं, सँडमेयर्स रिॲक्शन. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन सोडियम नायट्राईट आणि HCl बरोबर ॲनिलिनची केली जाते. बेन्झीन रिंगवर जेव्हा NH2 असतो त्याला आपण ॲनिलिन म्हणतो. आणि आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो आहे N2+Cl-. आता जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये इंटरमिजिएट वगैरे काढाल तेव्हा आपल्याला व्यवस्थित N2वर प्लस Clवर मायनस असं लिहायचं आहे. डायझोनियम सॉल्ट, डायअझोनियम सॉल्ट, डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्ट म्हणजे काय? 2 नायट्रोजन आहेत, एक त्यावरती चार्ज आहे प्लस आणि Clवरती चार्ज आहे मायनस, म्हणून सॉल्ट. डायअझो म्हणजे 2 नायट्रोजन. तर डायझोनियम सॉल्ट तयार होतो आणि या डायझोनियम सॉल्टपासून आपण हॅलोजन त्यावर ॲड करू शकतो. त्याच्यासाठी रिएजंट आहे CuCl, CuBr, Ki जस्ट वॉर्म करून. तर इथे आपल्याला मिळणार आहे क्लोरोबेन्झीन आणि आपल्याला काय मिळेल? N2. ओके, इथे आपल्याला काय मिळेल? ब्रोमीन N2. इथे आपल्याला मिळेल सो ही आहे सँडमेयर्स रिॲक्शन. CuCl, CuBr आणि Ki वापरून आपण क्लोरो, ब्रोमो आणि आयडो बेन्झीन बनवू शकतो. तर हे झालं प्रिपरेशन ऑफ अरिल हलाइड. टोलिनवरती आधी आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केलं. तर आता मी इथे ऑर्थो प्रॉडक्ट लिहिलं आहे. आपण इथे प्लस पॅरा प्रॉडक्टसुद्धा लिहितो, कारण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हे जेव्हा मिथाइल ग्रुप असेल तेव्हा ऑर्थोवर पण होतं आणि पॅरावर सुद्धा होतं. फक्त आता रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करावी लागेल. ही रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करावी लागेल. ही मी रिॲक्शन बॅलन्स केलेली नाही आहे, पण मी फक्त दाखवलं आहे की आपल्याला ऑर्थोक्लोरोटोल्विन आणि पॅराक्लोरोटोल्विन हे दोन्हीही प्रॉडक्ट्स मिळतात. दुसरी जी रिॲक्शन आहे ती आपण बघितली सँडमेयर्स रिॲक्शन. सँडमेयर्स रिॲक्शन म्हणजे काय? तर ॲनिलिन आणि सोडियम नायट्राईट आणि HCl याच्यापासून जे तयार होतं, काय तयार होत असेल? नायट्रस ॲसिड, HNO2. नायट्रस ॲसिड तयार होतं. 0 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन होते. डायझोनियम सॉल्ट हा तयार होतो. हा डायझोनियम सॉल्ट CuCl बरोबर रिॲक्शन केली तर तुम्हाला क्लोरोबेन्झीन, CuBr बरोबर रिॲक्शन केली तर ब्रोमोबेन्झीन आणि Ki आणि जेंटल हीटिंग केलं तर तुम्हाला मिळतं आयडोबेन्झीन. तर अशा ह्या 2 मेथड आहेत प्रिपरेशन ऑफ अरिल हलाइडच्या. ओके, सो आत्ता हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स आत्ता याही लेक्चरमध्ये माझ्याकडून सिक्वेन्स थोडासा चेंज झालेला आहे, पण जशा जशा गोष्टी आठवतात त्या लिंक होऊन तसं ते सांगितलं जातं. पण पुढच्या चॅप्टरपासून मी लक्षात ठेवेल की तुम्हाला पुस्तकामध्ये जशा सिक्वेन्सने दिले त्याच सिक्वेन्सने मी तुम्हाला शिकवेल. तर आत्तापर्यंत आपण अरिल हलाइडचं प्रिपरेशनपर्यंत शिकलेलो आहोत. आता अरिल हलाइडच्या रिॲक्शन्स आपल्या राहिलेल्या आहेत, त्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. रिॲक्शन्स ऑफ अरिल हलाइड आणि अजून काही बेसिक गोष्टी आहेत ज्या MCQमध्ये फार इम्पॉर्टंट आहेत. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ते सगळे जे पॉईंट्स आहेत पूर्ण चॅप्टरमधले ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो आत्ता आपण इथे थांबूया आणि आज जो शिकवलेला पूर्ण पार्ट आहे तो सगळा पार्ट तुम्ही एकदा घरी रिवाईज करा, म्हणजे उद्याच्या लेक्चरला कनेक्ट होताना तुम्हाला रिव्हिजन तुमची ऑलरेडी झालेली असेल आणि आपण MCQ एकदम फास्ट सॉल्व्ह करू शकू. तर उद्या भेटूया. थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन.